Hello. Started recording. Good morning all. राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस तर्फे आपण जे कोर्सेस सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये आजचं जे सेशन आहे ते सेशन इंग्लिश लँग्वेजवर आपण घेणार आहोत. सर्वप्रथम राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पसच्या वतीनं मी आपण सर्वांचं स्वागत करतो. आज जे सेशन आपण ऑर्गनाईज केलेलं आहे त्या सेशनमध्ये खास करून इंग्रजी भाषा आणि या इंग्रजी भाषेचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. व्यवहारामध्ये ज्याप्रमाणे आपण भाषा बोलतोय, आज जे आपण मराठी प्रचलित भाषा बोलतोय त्या भाषेमध्ये सुद्धा खूप सारे इंग्रजीचे शब्द आपण सर्वजण वापरत असतो आणि हेच इंग्रजीचं महत्त्व आहे. आणि हे समजून घेण्यासाठी इंग्रजी भाषा किती गरजेची आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी 10वी आणि 12वीची परीक्षा दिलेल्या आहात आणि पुढचं जे तुमचं करिअर असणार आहे जर तुम्हाला ब्राईट करायचं असेल, सक्सेसफुल पर्सन म्हणून तुम्हाला समाजामध्ये वावरायचं असेल तर इंग्रजी भाषा ही अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचं जे महत्त्व आहे ते आज आपण या स्लाइड्सच्या माध्यमातून, या सेशनच्या माध्यमातून पाहूया. पुन्हा एकदा सर्वांना वेलकम. तर आजचं इंग्रजी भाषा ज्याला आपण म्हणतोय ही इंग्लिश ही भाषा का महत्त्वाची आहे. लर्निंग इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण तुम्हाला प्रश्न पडत असेल की व्हाय इट इज इम्पॉर्टंट. तर त्याचा विचार आपल्याला आज या सेशनमध्ये करायचा आहे. आणि हे करत असताना मग तुम्हाला स्क्रीन स्लाइड शो जो आहे त्याच्यावर सुद्धा लक्षात येईल की ही स्लाइड जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये आहे की इंग्रजी बोलत असताना सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे तर ती आहे कॉन्फिडन्स. चुका आपल्याकडून होणारच आहे. जो चुकतो तोच शिकतो असं म्हणतात. इट इज इम्पॉर्टंट टू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स ऑल्सो. तर हे जे आहे की बाबा कॉन्फिडन्स हा माणसाला, कॉन्फिडन्स नावाचा ज्याला आपण गुरुकिल्ली म्हणू, यशाची गुरुकिल्ली, ती यशाची गुरुकिल्ली आहे. आणि ही गुरुकिल्ली असल्याशिवाय आपल्याला इंग्रजी बोलता येणार नाही. तर सायकल चालवताना पहा की आपण सायकल सुरुवातीला ज्यावेळी शिकतो त्यावेळी 1-2 वेळा जर पडलो आपण तर आपल्याला असं वाटतं की नको सायकल शिकायला. अगदी तशीच परिस्थिती इंग्रजी बोलताना किंवा स्पोकन इंग्लिशच्या पाठीमागं संपूर्ण जग आज वेळ झालेलं आहे. तर हे आहे की इंग्रजी बोलायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे जर काय असलं पाहिजे तर तो कॉन्फिडन्स असला पाहिजे. कॉन्फिडन्स शिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून सुरुवातीलाच ही गोष्ट क्लिअर डोक्यामध्ये ठेवायची की चुका माझ्याकडून इंग्लिश बोलताना होणारच आहे. चुका होऊ दे, मिस्टेक्स होणारच, पण त्याच्यासोबत मला मिस्टेक्सकडून शिकायचं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत स्वतःचा आत्मविश्वास जो आहे तो ढळू द्यायचा नाही. म्हणून सुरुवातीलाच ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आपल्याला की इंग्रजी बोलत असताना सगळ्यात महत्त्वाचा मला जो लागणार आहे तो कॉन्फिडन्स. त्याच्यानंतर इंग्रजी भाषा का शिकली पाहिजे तर इंग्लिश लँग्वेज इज वन ऑफ द मोस्ट वाइडली स्पोकन लँग्वेजेस इन द वर्ल्ड. इंग्लिश इज यूज्ड ऑलमोस्ट एव्हरीवेअर अँड दिस इज वन ऑफ द मेनी ॲडव्हान्टेजेस ऑफ लर्निंग इंग्लिश. हे की बाबा हे खूप महत्त्वाचा फायदा आहे. इंग्रजी भाषा शिकणे का फायद्याचं आहे तर जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी जर भाषा कोणती असेल तर ती इंग्लिश आहे. म्हणून आणि इंग्लिश का शिकल्यानंतर काय ते इंग्लिश ओपन्स द डोअर टू हायर एज्युकेशन. तुम्ही सर्वजण आता 10वी-12वी शिकलेला आहात, 10वी-12वीची परीक्षा दिली आणि पुढं हायर एज्युकेशन साहजिकच तुम्ही घेणार आहात. काही विद्यार्थ्यांना जर जमणार नसेल तरी त्यांनी 10वी-12वी झालेली आहे तुमची आणि पुढचं जे हायर एज्युकेशन तुम्हाला घ्यायचं आहे तर संपूर्णपणे इंग्लिश लँग्वेज जी आहे सगळ्या सिलेबसमध्ये तुम्हाला दिसेल की अगदी पहिलीपासून ते ग्रॅज्युएट होईपर्यंत कंपल्सरी आहे. द इंग्लिश लँग्वेज इज द प्रीडॉमिनंट लँग्वेज ऑफ द अकॅडमिक्स ऑल ओव्हर द वर्ल्ड with a large amount of research conducted, written and presented in English.
हे सगळा रिसर्च असेल, म्हणजे आपण जरा तेच पाहणार आहोत की इंग्रजी भाषा किती महत्वाची. तुम्हाला समजा स्वतःच्या आयडियाज आहेत काही, त्या जगासोबत कम्युनिकेट करायच्या, सांगायच्या जगाला, तरी सुद्धा संपूर्ण जगामध्ये बोलली जाणारी जर कोणती भाषा असेल तर ती भाषा इंग्रजी आहे, इंग्लिश आहे, हे विसरून चालणार. अगदी खेळाचं जरी आपण पाहिलं, इंग्लिश इज युज्ड इन इंटरनॅशनल स्पोर्ट ऑल्सो. तर अगदी खेळाच्या क्षेत्रात जरी पाहिलं, अगदी क्रिकेट सर्वांना आवडतं, क्रिकेटची जी कॉमेंट्री आहे ती क्रिकेटची कॉमेंट्री तुम्ही पहा कोणत्या लँग्वेजमध्ये असते, इंग्लिश लँग्वेजमध्ये. इव्हन कुठलाही स्पोर्ट मधले कुठलीही गेम घ्या तुम्ही, कुठलाही खेळ घ्या, त्याच्यामध्ये इंग्रजी ही अनिवार्य आहे. बिझनेसचा जरी आपण विचार केला, म्हणजे ग्लोबल बिझनेस रिक्वायर्स इंग्लिश. तुम्हाला जर स्वतःचा ज्याला ग्लोबल म्हणजे ग्लोबलायझेशनचा युग आहे, ग्लोबलायझेशन म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण जागतिकीकरण म्हणू शकतो. हे जे जागतिकीकरणाचं युग आहे, जागतिकीकरणामध्ये इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्व. म्हणून इंग्लिश इज द प्रायमरी लँग्वेज ऑफ बिझनेस थ्रू आउट द वर्ल्ड. प्रायमरी लँग्वेज झालेली आहे बिझनेसची. आणि मोस्ट इंटरनॅशनल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन्क्लुडिंग ईमेल्स, मेमोज, रिपोर्ट्स आणि कॉन्ट्रॅक्ट्स असतील, अँड कॉन्ट्रॅक्ट्स आर रिटन इन इंग्लिश. Therefore, this is very important to learn English. Without knowing English, you cannot imagine your success. तुम्ही स्वतःचं सक्सेसच इमॅजिन करू शकत नाही जर तुम्हाला इंग्रजी भाषा येत नसेल तर. त्यामुळे इंग्रजी ही अत्यंत महत्वाची झालेली आहे. आपण इतर ज्या काही इंडस्ट्रीज आहेत, समजा एज्युकेशन सेक्टर घेतलं, तुम्ही हायर स्टडीजला जाणार आहात, तिथं इंग्रजी आवश्यकच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, तिथंही इंग्रजी अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला फिरायची खूप आवड आहे, ट्रॅव्हलिंग किंवा टुरिझम तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर इंग्लिश इज व्हायटल इन ट्रॅव्हल अँड टुरिझम ऑल्सो. ट्रॅव्हलमध्ये सुद्धा जर आपण विचार केला, द इंग्लिश लँग्वेज इज प्रिडॉमिनेटली स्पोकन थ्रू आउट द वर्ल्ड. सो इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स मे फाइंड दॅट स्पीकिंग इंग्लिश कॅन मेक देअर ट्रॅव्हलर्स अ लिटल इझियर. म्हणजे जगातील तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जायचं असेल, मोस्ट ऑफ द हॉटेल्स जे काय आहेत आणि रेस्टॉरंट्स असतील, तर यू विल फाइंड दॅट एम्प्लॉईज तिथले ॲज वेल ॲज स्टोअर मर्चंट्स असतील, दे जनरली ऑल ओव्हर द वर्ल्ड दे स्पीक इन इंग्लिश. म्हणजे कुठेही फिरायचं जरी असेल जगामध्ये आणि जर तुम्हाला इंग्रजी भाषा येत असेल, यू विल बी एबल टू व्हिजिट द 45 कंट्रीज वेअर इंग्लिश इज द ऑफिशियल लँग्वेज. म्हणजे अगदी भारताचा जरी आपण विचार केला तरी आपल्या भारतामध्ये साऊथमधील जी राज्य आहेत, अगदी उदाहरणार्थ तामिळनाडू असेल, केरळ असेल, ही राज्य हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा मानतच नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. हिंदी बोलणाऱ्या लोकांचा ते तिरस्कार करतात, म्हणजे त्याला आपण हेट करतात, त्यांना हेट्रेड. हे अत्यंत आवश्यक आहे की अगदी भारतात जरी तुम्हाला साऊथमधील जी राज्य आहेत, अगदी तामिळनाडू असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, ह्या साऊथमधील जी राज्य आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन करायचं असेल आपल्या भारताच्या पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना, तरी सुद्धा त्यांना इंग्रजी भाषेतूनच त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करावं लागतं. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जगामध्ये तर 45 पेक्षा जास्त देशांमध्ये इंग्रजी ही ऑफिशियल लँग्वेज आहे. त्याचबरोबर आपल्या भारतात सुद्धा इंग्रजीचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. म्हणून इंग्लिश इज इसेन्शियल फॉर गुड करिअर. आणि तुम्हाला तुमचं जे आयुष्यामध्ये करिअर घडवायचंय, हे करिअर घडवत असताना इंग्रजी भाषा ही अत्यंत महत्वाची. देअरफॉर इंग्लिश ऑक्युपाइज अ स्पेशल place in the domains of education, law and administration. It is widely believed that one cannot become an engineer, doctor, lawyer, scientist, pilot without proven proficiency in English. तुमची जर प्रोफिशियन्सी नसेल इंग्लिशमध्ये, निपुणता, प्रोफिशियन्सी नाही, निपुणता म्हणू आपण, ती जर नसेल, तुमच्याकडे जर चांगले ऑरॅटरी स्किल्स नसतील, कम्युनिकेशन स्किल्स नसतील, तर तुम्ही तुमचं करिअर चांगल्या प्रकारे यशस्वी करू शकत नाही. म्हणून इंग्रजी शिकणं ही अत्यंत आवश्यक आणि काळाची गरज झालेली. आजचं जे युग आहे ते युग आपण असं म्हणतो की माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचं युग. आणि याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज इंग्रजीच आहे. म्हणून इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी नीड्स इंग्लिश लँग्वेज फॉर कम्युनिकेशन. म्हणून कम्प्युटर्स आहेत, म्हणजे आता जे आपण ज्या माध्यमातून बोलतोय, कम्प्युटर आहेत, मोबाईल आहे. अगदी खेडेगावातील लोक सुद्धा मोबाईल नंबर सेव्ह कर म्हणतायत, डिलीट कर, मिस कॉल आला, अशा प्रकारचे
शब्द, ज्यांना मिस कॉलचं स्पेलिंग ही माहीत नाही, ते लोक मिस कॉल हा शब्द प्रयोग करतायत. ते लोक फोन नंबर सेव्ह कर मानतायत, मोबाईल हा शब्द वापरतात. म्हणजे इंग्रजी भाषा खेडोपाड्यामध्ये पोहोचलेली आहे. म्हणून टेक्नॉलॉजीची लँग्वेज आहे. इन कम्प्युटर्स मोस्ट सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आर रिटन इन इंग्लिश. Those speaking to expand their computer knowledge can find the ability to read and understand the English language. हे अतिशय आवश्यक आहे. कम्प्युटरची, तंत्रज्ञानाची जी भाषा आहे ती इंग्रजीच आहे. म्हणून आतापर्यंत जे सेशन आपण आतापर्यंत पाहतोय त्याच्यामध्ये वारंवार मी याचा उल्लेख करतोय की हे किती आवश्यक आणि किती गरजेचं आहे. म्हणून लर्निंग टू स्पीक इंग्लिश वेल मे बी द बेस्ट थिंग यू कॅन डू टू इम्प्रूव्ह युअर लाईफ. तुम्हाला जर स्वतःची लाईफ इम्प्रूव्ह करायची असेल तर दिस इज द राईट चॉईस, इंग्रजी शिकणं. म्हणून थोडा विचार करायचा आपल्याला. डू यू थिंक इट वुड बी फन टू हॅव ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन दॅट अदर पीपल कॅन गेट. तुम्हाला आज संपूर्ण जगामध्ये जर तुम्हाला माहिती, संपूर्ण जगातील नॉलेज ॲक्वायर करायचं आहे, नॉलेजेबल व्हायचंय, करिअर चांगलं घडवायचंय, तर इंग्रजी ही अनिवार्यच आहे. म्हणून काय करू शकतो हे इंग्रजी भाषा शिकण्यासाठी, तर इथून पुढचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण हेच पाहूयात की इंग्रजी शिकण्यासाठी म्हणून आपल्याला काय करता येऊ शकतं, आपण काय करू शकतो. तर त्याच्या ज्या टिप्स आहेत, खरं तर जगामध्ये तुम्हाला जर लोकांना इम्प्रेस करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू इम्प्रेस पीपल अराउंड यू, यू मस्ट लर्न इंग्लिश. म्हणून आपल्याला ही गोष्ट पटली पाहिजे आणि इंग्रजी शिकायची. तर मग त्याची जी तडप आहे की कशी शिकायची आणि कधी शिकायची हा प्रश्न पडला पाहिजे. वी मस्ट थिंक अबाउट हाऊ, व्हेन, वाय अँड हाऊ. हाऊ जे आहे की हाऊ टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. तर ह्याच्यावर आपल्याला थोडा फोकस करायचा की पाण्यातून समजा आपण मासा जर आपण मासा पकडणं अवघड आहे, पण समजा आपण पाण्यातून मासा बाहेर काढला आणि थोडा वेळ ठेवला तर त्याची जी तळमळ आहे, ती तळमळ कशासाठी असणार आहे, पुन्हा त्या पाण्यामध्ये जाण्यासाठी असणार आहे. तशी तळमळ इंग्रजी शिकताना आपली पाहिजे. ही तळमळ जर आपल्याकडे असेल तर आपण चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकू शकतो. मग त्याच्यासाठी काही टिप्स आहेत की मग इंग्रजी शिकायची कशी, इंग्रजी भाषा शिकत असताना कशा प्रकारे तुम्ही इंग्रजी चं नॉलेज वाढवू शकता. आता तुम्ही 10वी पर्यंत आलेला आहात, 12वी पर्यंत आलेला आहात, याचा अर्थ तुम्हाला इंग्लिश भाषा परिचयाची, यू आर फेमिलियर विथ इंग्लिश लँग्वेज, यू नो व्हॉट इज देअर इन इंग्लिश. पण आपला जो फोकस आहे आतापर्यंत तुम्ही जे काही अकॅडमिक्समध्ये शिकलेला आहात किंवा जो सिलेबस आहे आपला महाराष्ट्र राज्य सरकारचा जो बोर्डाचा सिलेबस आहे, सीबीएसई बोर्ड, ह्या सगळ्या सिलेबस जे आहेत त्या सिलेबसेसमध्ये जास्त फोकस जो आहे तो ग्रामरवर आहे. अननेसेसरीली तो फोकस ग्रामरवर. तुम्हाला जर इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर हे काही गरजेचं नाही की तुम्हाला संपूर्ण ग्रामर जे आहे, व्याकरण ज्याला आपण म्हणतो, ते व्याकरणाचे सगळे नियम तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. हे पहा, इंग्रजी ही एक भाषा आहे आणि मराठी ही सुद्धा एक भाषा आहे. आता आपण सर्वजण मराठी बोलतोय, मी आता मराठीमध्ये बोलतोय, यू कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल. तुम्हाला सगळं काही समजतंय मराठीमध्ये मी काय सांगतोय ते. बरं, मी जे वाक्य बोलतोय त्याचा टेन्स तुम्हाला माहित आहे का, कोणत्या काळामध्ये मी बोलतोय, तुम्ही त्याचा विचार तरी करताय का. आता सद्यस्थितीला जे आपलं सेशन चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रामरचा विचार करताय का. तुम्ही मराठी भाषा वापरता, मग तुम्हाला द्वंद्व समास, बहुव्रीही समास जे काही आहेत, व्याकरणाचे निरनिराळे काळ आहेत, अलंकार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान नसताना सुद्धा तुम्ही मराठी व्यवस्थित वापरत आहात, मराठी भाषेमध्ये बोलत आहात. अगदी तसंच इंग्रजी ही सुद्धा एक भाषा आहे. म्हणजे इंग्लिश शिकत असताना सुद्धा ग्रामरचा विचार न करता सुरुवात तुम्ही केली पाहिजे इंग्रजीमध्ये बोलायला. आणि त्याच्यासाठी मग फायद्याच्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपल्याला सगळ्यांना वाटतं की मला समजा आपण पोहण्याचं उदाहरण घेतलं, मला पोहायला शिकायचं, पण फक्त पाण्याच्या शेजारी आपण जाऊन उभं राहायचं नदीच्या किनाऱ्यावर आणि म्हणायचं की मला पोहायला शिकायचंय, मला पोहायला शिकायचंय, तर पोहता येईल का. किंवा पोहण्याची सगळी थिअरी वाचली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर सारे फ्री स्टाईल पोहणं आहे, बटरफ्लाय पोहणं आहे, जम्पिंग आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पोहण्यामधल्या त्याची मी थिअरी भरपूर वाचली, पण नदीच्या किनाऱ्यावर जाऊन फक्त मी उभा राहत असेल, बसत असेल, तर मला पोहता येईल का. निश्चितपणे मला पोहता येणार नाही.
अगदी त्याच प्रकारे तुम्ही 1ली ते 10वी पर्यंत इंग्लिश ही भाषा तुम्हाला परिचयाचीच आहे. तुम्हाला सर्वांना असं वाटतं की आता मलाही फ्लुएंटली इंग्लिशमध्ये अस्खलितपणे त्याला आपण म्हणतो तसं बोलता आलं पाहिजे. पण थोडा विचार याच्यामध्ये केला पाहिजे की फक्त बोलून नाही होत. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यान्विन मनोरथै असं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे की प्रत्यक्षात कृती तुम्हाला करावी लागते. तसं इंग्रजी बोलायचंय मग कृती कुठून सुरू करणार? मग मला लोक हसतील वगैरे ह्या गोष्टी आहेतच, पण सुरुवात करत असताना इंग्रजी भाषेत जर तुम्हाला स्वतःचं नॉलेज वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं जे आहे की बोलायला सुरुवात करायची. बोलायला सुरुवात करत असताना मटेरियल आपल्या डोक्यामध्ये भरपूर असलं पाहिजे. जर आपल्या डोक्यामध्ये मटेरियल असेल तरच आपण बोलू शकतो इंग्रजी भाषेमध्ये. आणि जर मटेरियलच नसेल आपल्या डोक्यामध्ये म्हणजे पोटात असेल तरच ते ओठांवर येणार आहे. आणि हे जर पाहिजे असेल आपल्याला तर आपल्याला मटेरियल आपल्या डोक्यामध्ये जास्त असलं पाहिजे. त्याच्यासाठी मग काय करू शकतो आपण? तर मग स्टोरी बुक्स आहेत. म्हणजे हे अत्यंत इंटरेस्ट क्रिएट ज्याला आपण म्हणतो की अत्यंत आवश्यक इंटरेस्ट क्रिएट झाला पाहिजे सर्वप्रथम. ते जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं तरच तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन पुढं जास्तीत जास्त नॉलेज स्वतःचं वाढवणार आहात. म्हणून त्याच्यासाठी स्टोरी बुक्स ही फायदेशीर ठरतात. स्टोरी बुक्स आहेत, कॉमिक्स आहेत, निरनिराळे मॅगझिन्स आहेत, न्यूजपेपर्स आहेत. आता तुम्ही म्हणाल की लॉकडाऊन आहे, मग लॉकडाऊन असताना स्टोरी बुक्स कुठून आणायची किंवा मॅगझिन्स न्यूजपेपर्स कसे काय आम्ही वाचणार? तर अतिशय सोपं आहे की ज्याप्रमाणे आपलं इंटरनेट आपण वापरतोय मोबाईलमध्ये, गुगलवर गेल्यानंतर जर तुम्ही स्टोरी बुक्स टाकले, खूप सारे स्टोरीचे ऍप्लिकेशन सुद्धा अँड्रॉइड मोबाईलवर प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. 1000 इन्स्पिरेशनल स्टोरीज आहेत. अतिशय चांगल्या चांगल्या स्टोरीज तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता. कॉमिक्स असतात, कॉमिक्समध्ये चित्र असतात आणि हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला जरी ते वाचल्यानंतर कळालं नाही, कारण इनिशियल स्टेजला म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला इंग्रजी वाचल्यानंतर असंही होऊ शकतं की कळणार नाही. पण स्टोरी बुक्स आणि कॉमिक्स हे असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला अंदाज येणार आहे. अर्थ जे लावणं आहे त्याला इंटरप्रिटेशन म्हणतात की त्याच्यातून अर्थ शोधून काढणं. हे अर्थ शोधून काढणं तुम्हाला सहज शक्य होणार आहे. म्हणून स्टोरी बुक्स, कॉमिक्स वाचा, मॅगझिन्स वाचा, न्यूजपेपर्स वाचा. त्याच्यामध्ये मग तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्याला क्रिकेटमध्ये खूप आवड असते तर त्याने काय करावं? समजा माझा आवडता क्रिकेट प्लेअर सचिन तेंडुलकर आहे, विराट कोहली किंवा MS धोनी आहे. तर त्यांच्याबद्दल न्यूजपेपरमध्ये काय काय न्यूज आलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल इंटरनेटवर काय काय माहिती उपलब्ध आहे, ही माहिती आपण चेक केली आणि ती जर इंग्लिश लँग्वेजमध्ये ती माहिती वाचली, म्हणजे आपल्याला जी गोष्ट आवडतीये सुरुवातीला, अगदी एखाद्याला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असेल, पॉलिटिशियन्स जे आहेत भारतातील असतील, जगभरातील असतील, त्यांच्याबद्दल इंटरेस्ट आहे, तर त्यांच्याबद्दल येणाऱ्या ज्या न्यूज आहेत इंग्लिशमधल्या, त्या इंग्लिश न्यूज आपण ऐकल्या पाहिजेत. त्यांच्याबद्दल जे इंटरनेटवर मटेरियल अवेलेबल आहे गुगलवर, ते मटेरियल आपण वाचलं तर आपला इंटरेस्ट ऑटोमॅटिक वाढत जाणार आहे. आणि त्यांच्याबद्दल वाचताना महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला कंटाळा येणार नाही. म्हणजे मला सचिन तेंडुलकर खूप आवडतोय, तर सचिन तेंडुलकर बद्दल वाचताना मला कंटाळा येणार नाही. म्हणून तुम्हाला ही एक महत्वाची टिप मी देतोय की तुम्हाला जी व्यक्ती आवडतीये, स्पोर्ट्समध्ये असेल, बॉलिवूडमधील एखादा हिरो असेल, हिरोईन असेल, त्यांच्याबद्दल जे काही मटेरियल अवेलेबल आहे ते मटेरियल सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही वाचायला घेतलं पाहिजे. आणि मग हळूहळू तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे ते अंडरस्टँडिंग ऑटोमॅटिक वाढत जातं. सुरुवातीच्या काळाला समजा कळणार नाही तुम्हाला काही, पण कळत नसेल तरीही वाचलं पाहिजे. वाचनाच्या सुद्धा टेक्निक्स आहेत. येणारे जे पुढचे आपले सेशन्स राहणार आहेत त्याच्यामध्ये, त्या सेशन्समध्ये मी तुम्हाला वाचनाच्या काही टेक्निक्स आहेत त्याही सांगेन. म्हणून आणि आजचं जे सेशन आहे ते एक प्रायमरी स्टेजचं सेशन आहे की ज्याच्यामध्ये इंग्रजी भाषेचं महत्त्व किती आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ती कशी आपल्याला इंग्लिशबद्दलचं आपलं नॉलेज वाढवता येईल आणि इंग्रजी कशा प्रकारे बोलता येईल त्याचं सुरुवातीचं हे सेशन आहे. त्याच्यामुळं डिटेल्समध्ये न जाता, कारण फक्त वाचनावर जरी आपण इंग्रजी वाचनावर जरी एखादं सेशन घ्यायचं म्हटलं तरी एक सेशन पूर्णपणे इंग्लिश रीडिंगवर आपण घेऊ शकतो. पण आजचं जे आहे की आपण फक्त
इंग्रजी बोलताना सुरुवात करत असताना काय काय करू शकता आता लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये. तर स्पीक टू युअर टीचर्स, काही टिप्स आता तुम्हाला मी सांगतो की स्पीक टू युअर टीचर्स, फ्रेंड्स, पॅरेंट्स इन इंग्लिश. ट्राय करा, ट्राय बट डोंट ट्राय केलंच पाहिजे. आता थोडा विचार तुम्हाला येईल, काही शब्द तुम्हाला आठवणार नाहीत इंग्रजी बोलायला गेल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर, किंवा काही वाक्य करता येणार नाही. ठीक आहे, चुका होणारच आहेत आणि त्या झाल्याच पाहिजे. जो चुकतो तोच शिकतो. म्हणून सुरुवातीला चुका होऊ दे. आपण मराठी भाषेमध्ये जर इंग्रजी भाषेतील शब्द वापरत असू, तर इंग्रजी बोलताना सुरुवातीला जर तुम्हाला एखादा मराठी शब्द आला तरी चालू शकतो. कारण आपण आज नको इतके शब्द इंग्रजी भाषेतील वापरतोय सर्वसामान्यपणे मराठी बोलत असताना सुद्धा. तर मग इंग्रजी भाषा बोलत असताना मराठी भाषेतील शब्द आले तर काय हरकत आहे? काही हरकत नाही. आणि लोक हसतील, त्यांचे दात दिसतील, हसू दे लोकांना. म्हणजे ह्या ज्या टिप्स आहेत, टेक पार्ट इन डिबेट्स किंवा स्पीच जिथं कुठं असेल, आणि यूज द कराओके, म्हणजे युट्यूबवर जे आहे की इंग्लिश सॉंग्स तुम्ही ऐकले पाहिजेत. खूप सारं मटेरियल युट्यूबवर अवेलेबल आहे. अँड्रॉइडचे निरनिराळे ॲप्स आहेत इंग्लिश शिकण्यासाठी. तर टेक्नॉलॉजी जी आहे, या टेक्नॉलॉजीचा वापर करा. लिसन टू मोर स्पोकन इंग्लिश, जिथं कुठं इंग्लिश बोललं जातंय ते ऐका. इंग्लिश त्याच्यामध्ये लहान मुलांसाठीच्या ज्या, खास करून मी लहान मुलांचं मटेरियल सांगतोय की अगदी किड्स जे आहेत त्यांच्यासाठीच्या नर्सरी राईम्स असतील, किंवा त्याच्यानंतर त्यांच्यासाठी ज्या मूव्हीज बनवलेल्या आहेत ॲनिमेटेड. तर यूट्यूबवर कॅप्शन म्हणून तुम्ही जर टाकलं तर सब टायटल्स येतात, की समोरचा जो काही डायलॉग आहे तो डायलॉग तुम्हाला नेक्स्ट जे सेशन्स होतील त्याच्यामध्ये मी काही व्हिडिओ क्लिप्स दाखवेन तुम्हाला की डायलॉग तसा ऐकणं, आणि सब टायटल्स जे येतात खाली इंग्लिशमध्ये लिहून येतं, तर ते सब टायटल्स सहित एखादा मूव्ही पाहणं हे किती फायद्याचं असतं हे तुम्ही सुद्धा स्वतः चेक करू शकता. युट्यूबवर एखादा व्हिडिओ इंग्लिश लँग्वेजमधील डायलॉग्स किंवा मूव्ही पहा आणि सबटायटल्स विथ सबटायटल्स पहा. अगदी गाणी सुद्धा ऐकणं हे फायद्याचं ठरू शकतं तुम्हाला. लिसन टू डिफरंट स्पीकर्स ऑफ इंग्लिश. युट्यूबवर खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे. लिसन टू द रेडिओ, टीव्ही, ऑडिओ टेप्स, व्हिडिओज पहा, वॉच गुड मूवीज, लिसन सॉंग्स, हे सगळं तुम्ही करू शकता. आणि सॉंग्स ऐकत असताना मग आता उदाहरणच द्यायचं झालं तर खूप सारे इंग्लिशमध्ये सिंगर्स सुद्धा आहेत. माझ्या आवडीचं सांगायचं झालं तर जस्टिन बिबर आहे, की ज्याचं तुम्हालाही समजू शकेल. आणि युट्यूबवर ही इंग्लिश गाणी ऐकत असताना उगाच त्याचे व्हिडिओज वगैरे पाहण्यात काय मजा नाही. त्याच्या ऐवजी तुम्ही युट्यूबवर सर्च करत असतानाच असं करायचं. समजा जस्टिन बिबर आहे, एकॉन आहे, हे काही सिंगर्स तुमच्या परिचयाचे असतील, त्यांची नावं फक्त सांगतो. त्याच्यानंतर ब्रुनो मार्स आहे, त्याच्यात शकीरा आहे, खूप सारे आहेत त्याच्यामध्ये. हे यांच्या ज्या, समजा जस्टिन बिबरचं आपण एक्झाम्पल घेतलं तर त्याचे सॉंग्स ऑफ जस्टिन बिबर विथ लिरिक्स. लिरिक्स हा शब्द तुम्ही टाका, LYRICS. तुमच्याकडे जर आता वेपेन असेल तर विथ लिरिक्स हेच तुम्ही समजून घ्या की गाणी सुद्धा जे आहेत ते त्या गाण्यांचे व्हिडिओ काय पाहायचेच नाहीयेत. विथ लिरिक्स जे काही आहे तुम्ही अगदी लहान मुलांच्या गाण्यांपासून ही सुरुवात करू शकता. कविता आहेत, तर ही जी गाणी आहेत ती सुद्धा तुम्ही ऐकली पाहिजेत. खूप सारे डायलॉग्स युट्यूबवर आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजी भाषा शिकत असताना डायलॉग्स हे अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतात. डायलॉग्स ऐका तुम्ही, जास्तीत जास्त डायलॉग्स युट्यूबवर जे आहेत ते ऐकू शकता. मूकबधिर लोकांसाठी दूरदर्शनवर काही न्यूज लागतात, त्या अतिशय हळू आवाजात आणि हळुवारपणे त्या न्यूज असतात, रोज सकाळी असतात. तर त्या न्यूज सुद्धा तुम्ही जे मूकबधिर लोक आहेत त्यांच्यासाठीच्या ज्या न्यूज आहेत त्या न्यूज अतिशय शांतपणे त्या सांगितल्या जातात. तर त्या सुरुवातीला तुम्हाला एक आठवडाभर समजा समजणार नाही की काय या न्यूजमध्ये नक्की काय चाललं, पण ते तुम्ही जास्तीत जास्त पहा त्या न्यूज. आणि म्हणजे जे ऐकणं आहे ते ऐकत असताना सुद्धा पूर्ण लक्ष तुमचं त्या न्यूज चॅनलवर पाहिजे. त्याच्यानंतर अजून काय करू शकता इंग्रजी भाषा शिकण्यासाठी, तर राईट लेटर्स टू युअर फ्रेंड्स, टीचर्स, राईट एसेज, पोएम्स, आर्टिकल्स, टेक पार्ट इन कॉन्टेस्ट दॅट इन्व्हॉल्व क्रिएटिव्ह रायटिंग. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता कॉम्पिटिशन्समध्ये वेगवेगळ्या. हे जे सांगतोय मी ते हे अतिशय युजफुल आहे. आणि तुम्हाला कोणतीही लँग्वेज शिकत असताना
हे आवश्यक ठरणार आहे. आणि इंग्रजी भाषा, आपण इंग्रजी भाषेचा विचार करतो, गेट ॲक्सेस टू नॉलेज, इंग्रजी भाषा शिकणं आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं म्हणजे जगातील संपूर्ण जे काही चाललेलं आहे टेक्नॉलॉजीच्या सेक्टरमध्ये असेल, किंवा आता इव्हन आता कोरोनासारखा आजार आला आहे, मग हेल्थ सेक्टरमध्ये जगामध्ये काय चाललंय, बिझनेस सेक्टरमध्ये काय चाललंय, स्पोर्ट्सच्या फील्डमध्ये काय चालू आहे, म्युझिक असेल, बॉलिवूड असेल, हॉलिवूड असेल, काय चालू आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये, त्याचं जर तुम्हाला नॉलेज मिळवायचं असेल तुमच्या आवडीनुसार, तर तुम्हाला इंग्रजी भाषा शिकलीच पाहिजे. टुडेज मीडिया, इव्हन जो आजचा मीडिया आहे, सच ॲज द इंटरनेट, टेलिव्हिजन अँड प्रेस ऑल्सो, गिव्ह यू ऑलमोस्ट अनलिमिटेड ॲक्सेस टू नॉलेज अबाउट युअर फेवरेट सब्जेक्ट्स. तुमचे जे फेवरेट सब्जेक्ट्स आहेत, तुमचा जो इंटरेस्ट आहे, एखाद्याला बॉलिवूडमध्ये इंटरेस्ट असू शकतो. आफ्टर ऑल वी लिव्ह इन द इन्फॉर्मेशन एज, डोंट वी? इन्फॉर्मेशनच्या एजमध्ये आपण सर्वजण राहतोय, आणि त्याचा मग फायदा आपण करून घेतला पाहिजे. आणि आपण काय, आपला एकच प्रॉब्लेम की आपण त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये जात नाही, आणि त्याच्यामध्ये आपला जो इंटरेस्ट आहे तो पुढं घेऊन जात नाही आपण, की आम्हाला ह्याच्याबद्दल हेल्थ किंवा कोरोनाबद्दल वाचायचं आहे, तर मग कोरोनाबद्दल आपण इंग्लिशमध्ये वाचू शकता. मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, स्पोर्ट्समध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये वाचा. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्हाला जर स्वतःचं करिअर म्हणजे पुढं घेऊन जायचं असेल, स्टार्ट इंग्लिश, लर्निंग इंग्लिश. म्हणजे इंग्लिश जे बोलणं आहे आणि शिकणं आहे हे आजपासून तुम्ही सुरू केलं पाहिजे. इफ यू ऑलरेडी हॅव अ गुड जॉब, स्टार्ट लर्निंग बिफोर यू लॉस. म्हणजे तुमचा जॉब जाण्या अगोदर, म्हणजे कुठेही आता सर्व ठिकाणी तुम्ही कुठल्याही न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाईज पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल की इंग्लिश लँग्वेजचं जे नॉलेज आहे ते नॉलेज अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे त्या ज्या प्री रिक्विसाइट्स टाकतात, रिक्वायरमेंट्स ज्या आहेत वॅकन्सी, जॉब वॅकन्सी, त्याच्यामध्ये नोईंग इंग्लिश किंवा इंग्लिश लँग्वेजचं नॉलेज असणं ही कंपल्सरी गोष्ट झालेली आहे. याच्यावरून तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षामध्ये येईल, सिरियसनेस. म्हणून स्पीकिंग इंग्लिश इज अ ट्रिमेंडस सेट फॉर युअर प्रोफेशनल करिअर. आणि इफ यू वॉन्ट अ गुड जॉब इन बिझनेस, टेक्नॉलॉजी और सायन्स, गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तुमचा कम्फर्ट झोन जो आहे तो कम्फर्ट झोन तुम्हाला सोडता आला पाहिजे. तो कम्फर्ट झोन जो आहे तो सर्वप्रथम तुम्ही त्याच्यातून बाहेर या. म्हणजे कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचं म्हणजे काय, लॉकडाऊन चालू आहे, सगळं बंद आहे, आणि त्या सिच्युएशनला मी तुम्हाला घराच्या बाहेर यायला नाही सांगायचे. स्वतःचा एक कम्फर्ट झोन असतो. म्हणजे आपल्याला ज्या आवडत्या गोष्टी आहेत, या भगवद्गीतेमध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे की दोन गोष्टी आहेत आपल्याला, एक प्रेयस मार्ग आणि श्रेयस मार्ग. म्हणजे आपल्याला काही आवडणाऱ्या गोष्टी असतात आणि आपण त्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट क्रिएट करून त्यालाच पकडून बसतो. म्हणजे फक्त टी व्ही पाहिजे आणि पिक्चर पाहायचा, त्यात सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं या अँगलने आपण त्याच्याकडे कधी पाहत नाही. हा जो आपला एक कम्फर्ट झोन आहे, खा प्या मजा करा निवांत राहा, ह्याच्यातून थोडं बाहेर येऊन मला आता जो मी वेळ आता फ्री आहे तो वेळ मी कसा वापरू शकतो इंग्लिश शिकण्यासाठी. मग इंग्लिश न्यूज चॅनल आहे, DD न्यूज आहे आपलं म्हणजे भारताचं, त्याच्यानंतर BBC वर्ल्ड आहे. या दोन्ही आपण ऐकल्या पाहिजेत, त्या न्यूज सतत ऐकल्या पाहिजेत. किमान 21 दिवस सलग जर आपण ऐकलं तर रिसर्च असं सांगतं की त्याच्यानंतर तुमचं अंडरस्टँडिंग ऑटोमॅटिक वाढत जातं. आणि इंग्रजी सगळीकडेच बोलली जाते, इंग्लिश इज एव्हरीवेअर. यू कॅन इझिली ॲक्सेस इंग्लिश लँग्वेज विथ टेलिव्हिजन, म्युझिक, वेबसाईट्स, मॅगझिन्स, सगळीकडेच. You nowadays you don't have to learn it from boring textbooks. Textbooks मधूनच शिकावाच काय नाही. You can learn with YouTube also. You can use your smartphone. आणि हे सगळं आहे टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये खूप सारे ॲप्स आहेत. हॅलो इंग्लिश सारखं ॲप आहे, इंग्लिश बोलो आहे, खूप सारे अँड्रॉइड ॲप्स सुद्धा आहेत. ह्या ॲप्सचा सुद्धा वापर तुम्ही करा आणि त्याच्या माध्यमातून इंग्रजी शिकू शकता. ब्रिटिश काउन्सिलचे खूप सारे पॉडकास्ट आहेत, ते अवेलेबल आहेत. ब्रिटिश काउन्सिल, मी परत एकदा उल्लेख करतो त्याचा. ब्रिटिश काउन्सिल जर आपण प्ले स्टोअरवर गेलात, गुगल प्ले स्टोअरवर जायचं आणि ब्रिटिश काउन्सिलचे काही इंग्रजी भाषा शिकण्यासाठीचे अँड्रॉइड ॲप्स आहेत, ते ॲप सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या माध्यमातून
इंग्रजी शिकू शकता. म्हणून ते अत्यंत इझी मेथड आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शिकू शकता. म्हणून प्रोग्रेस करत असताना मेकिंग प्रोग्रेस फील्स ग्रेट, आणि ज्यावेळी तुम्ही आता हे काम करायला सुरुवात कराल त्यावेळी तुम्हाला खूप एक इंटरेस्ट क्रिएट झाल्यागत वाटेल आणि तुम्ही या गोष्टी मग पुढं जसा जसा इंटरेस्ट वाढत जाईल तसं तसं तुम्हाला तुमचं नॉलेज जे आहे ते ऑटोमॅटिक वाढणार आहे आणि जेवढं तुमच्या डोक्यामध्ये नॉलेज असेल ते बोलताना त्याचा यूज तुम्हाला करता येईल. यू विल एन्जॉय लर्निंग इंग्लिश इफ यू रिमेंबर दॅट एव्हरी आवर यू स्पेंड गेट्स यू क्लोजर टू परफेक्शन. जो काही तुम्ही वेळ याच्यामध्ये यूज करणार आहात, घालवणार आहात, तो वाया नाही जाणार आहे. तर तो जे आहे की असं आहे की समजा मी एखादा म्हणजे एखादी गोष्ट मला तोडायची हातोडीच्या साह्याने, तर मी त्याला 10 फटके मारतोय आणि 11व्या फटक्याला ती वस्तू तुटते, तर माझे पहिले 10 फटके हे वाया गेलेले आहेत का? तर निश्चितपणे नाही. ते 10 फटके मारले म्हणून 11व्या फटक्याला ती जी वस्तू मला तोडायची ती तुटलेली. म्हणून एक एक तुम्ही जो काही एक एक तास याच्यामध्ये देणार आहात तो वाया निश्चितपणे जाणार नाहीये. तो तुमच्या नॉलेजच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, तुमच्या पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटसाठी अत्यंत आवश्यक राहणार इंग्रजी भाषेचं ज्ञान. आणि युझिंग इंग्लिश इज फन. का? कारण एव्हरी सेंटेन्स यू स्पीक और राईट रिमाइंड्स यू ऑफ युअर. हे जे आहे की बाबा तुम्ही जे काही बोलताय किंवा ते तुमच्या सतत स्मरणात राहील, त्याचं प्रॅक्टिस होईल आणि एक बॅक माइंड जे आपलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते यूज करू शकता. आणि निश्चितपणे तुम्ही हे सेशन जे काय ऐकलेलं आहे तुम्ही ॲग्री असालच की इट इज इम्पॉर्टंट टू स्टडी इंग्लिश. आणि मग आता एक शेवटचा सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की ट्राय बट डोंट क्राय आणि स्टार्ट फ्रॉम टुडे. कल करे सो आज कर, आज करे सो अब. म्हणून इंग्रजी भाषा शिकणे अत्यंत आवश्यक आणि काळाची गरज आहे. ती टेक्नॉलॉजीची लँग्वेज आहे, सायन्सची लँग्वेज आहे, मेडिकल सेक्टरची लँग्वेज आहे. म्हणजे जगातील सर्व क्षेत्र जी आहेत ही इंग्लिश लँग्वेजने ॲक्वायर केलेली आहेत. म्हणून तुम्हाला सर्वांना इंग्रजी भाषा शिकण्यासाठी ऑल द बेस्ट. मी परत एकदा आवर्जून उल्लेख करेल की जे इंग्रजी भाषा शिकत असताना जे तुम्हाला ज्या गोष्टी आज मी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये इंग्लिश सॉंग्स ऐकणं असेल, पुस्तकं वाचणं असेल, इंग्रजी भाषेतील यूट्यूबवर काही व्हिडिओ क्लिप्स पाहणं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करा. फीडबॅकची लिंक तुम्हाला शेअर केली जाईल. त्या फीडबॅकच्या लिंकमध्ये स्वतःच्या कमेंट्स द्यायला विसरू नका. आय होप यू ऑल हॅव एन्जॉयड दिस सेशन. इफ यू हॅव एनी क्वेरीज, डाऊट्स, यू कॅन आस्क. ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्याच्यावर तुम्ही त्या तुमच्या क्वेरीज वगैरे विचारू शकता. नेक्स्ट सेशन्स जे होतील त्याच्यामध्ये आपण इतर गोष्टी ज्या आजच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या डिटेल्समध्ये त्या टिप्सवर आपण सेशन नेक्स्ट घेऊया. सर्वांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट टू लर्न इंग्लिश. थँक्यू ऑल.